नमस्कार. मी डॉक्टर अभिजित बलदोटा, औंध येथे डायबेटॉलॉजिस्ट म्हणून गेली 15 वर्षे मी प्रॅक्टिस करतो आहे. ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला एक लक्षात येतं की आपण डायबिटीजच्या पेशंटला सांगतो की तुम्ही डाएट करा, एक्सरसाइज करा आणि तुमचं सगळे मेडिसिन्स वेळच्या वेळी घ्या. सगळ्यात महत्त्वाची एक जी गोष्ट आहे ते म्हणजे की जो स्ट्रेस आहे, त्यामुळे पेशंटची जी शुगर लेवल वर खाली होण्याची जी चान्सेस असतात ते खूप जास्त असतात आणि त्याच्यावरती समहाऊ खूप जास्त फोकस दिला जात नाही आणि एस्पेशली पेशंटकडून त्याच्यासाठी जे आपल्याला स्ट्रेस कमी करण्याचे जे काही आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यावरती तेवढं जास्त फोकस होत नाही. तर आपल्या भारतामध्ये एक सगळ्यात जुनी प्राचीन पद्धत आणि सगळ्यात चांगली आपल्या साधू संतांनी जी शिकवलेली आहे ते म्हणजे योग. योग भारताने जगाला दिला, त्याच्यामुळे आपण इंटरनॅशनल योगा डे हा सेलिब्रेट करतो. 21 जूनला आत्ता हा इंटरनॅशनल योगा डे आहे. तर त्यानिमित्त आपण काही योगा पोजेस जे आपण सहज सोप्या आपल्या घरी आपण करू शकतो अशा आपण काही योगा पोजेस डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात डायबिटिक पेशंट्समध्ये आणि ओव्हरऑल हेल्थसाठी सगळ्याच पेशंटमध्ये हे आपण डिस्कस आज करणार आहोत. यामधलं सगळ्यात पहिलं आसन आहे वज्रासन. वज्रासन हे आपण इतकं सहज आणि सोपं आसन आहे की जेवणानंतर जो एक आसन आपण करू शकतो तो म्हणजे वज्रासन. वज्रासनमध्ये तुम्हाला 2 पायांवरती बसायचं आहे आणि रिलॅक्स ताठ पाठीचा मणका ठेवून लांब लांब श्वास घेणे हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. याच्यामध्ये आपले जे एस्पेशली तुमचं डायजेशनपासून एपिगॅस्ट्रिक रिजन म्हणजे पोटाचा जठराचा भाग, त्याच्या मागे असलेलं पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, इंटेस्टाईन, डायजेशन या सगळ्या याच्यावरती वज्रासनचा खूप चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण 2 पायांवरती घडी घालून बसतो त्यावेळेला जे पायाचं जे सर्क्युलेशन आहे, रक्त आहे ते पोटाकडे जास्त फेकलं जातं, ज्याच्यामुळे डायजेशन आणखीन जास्त आपलं सुधारतं आणि पायावरती प्रेशर आल्यामुळे पाय पण आपले दाबून निघतात. असे मल्टिपल फायदे असलेल्या वज्रासनचं हे आसन आहे आणि हे जेवणानंतर 5 ते 10 मिनिट आपण जेवढं बसू शकतो या वज्रासनमध्ये आपण सहज बसू शकतो आणि आपल्या डायजेशनला, शुगरसाठी, आपले रेस्पिरेशन सुधारण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला मदत. यातील आता दुसरा योग ज्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे तो म्हणजे अर्ध मत्स्यासन. याच्यामध्ये काय आहे की तुमची जी बॉडी आहे ही पूर्णपणे एका बाजूला सिटिंग पोश्चरमध्ये ट्विस्ट करून आपण ही पोझिशन होल्ड करत असतो. या पोझिशनचे फायदे अनेक आहेत. अगेन राईट फ्रॉम द डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, लिव्हर आणि इंटेस्टाईन या सगळ्यावरती जसं आपण कापडाला पीळ देऊन त्याच्यामधली सगळी घाण किंवा पाणी काढत असतो त्याप्रमाणे ह्या आसनाचा उपयोग आपल्या शरीरावरती होतो आणि खूप छान प्रकारे तुमचं डायजेशन, गॅसेस, ॲसिडिटी आणि जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आपल्याला बॉडीसाठी डायजेशनला लागतात, प्लस पँक्रियाटिक सिक्रेशन्स, लिव्हर एन्झाईम्स या सगळ्याचा रक्तामध्ये खूप चांगल्या प्रकारे विसरण व्हायला सुरुवात होते. आणखीन एक मोठा फायदा म्हणजे जो आपला बॅक आहे, आपण दिवसभर बसलेलो असतो किंवा स्टँडिंग असतो, ड्रायव्हिंग असतं, बऱ्याच जणांचं खूप लॉंग ड्राईव्ह असतं, डेली 50-100 किलोमीटर लागतात. तर अशा लोकांना बॅक तुमचं स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आणि फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी या पोश्चरचा खूप जास्त फायदा होतो. सो असं हे अर्ध मत्स्यासन हे पण डेली करणं रेकमेंडेड आहे. या सिरीजमधलं तिसरं आसन म्हणजे वक्रासन. वक्रासन आणि अर्ध मत्स्यासन ऑलमोस्ट एकाच याच्यातले आहेत, फक्त याच्यात थोडेसे जे डिफरन्सेस आहेत आय विल से की हे थोडंसं आणखीन इझियर आहे आणि याच्यामध्ये तुमचे शोल्डर्सपासून पूर्ण तुमची बॉडी ट्विस्ट झालेली असते. सो इन ॲडिशन टू आत्ता आपण जे पहिल्या याच्यात जे फायदे सांगितले अर्ध मत्स्यासनमध्ये रिगार्डिंग युअर डायजेशन आणि युअर मेटाबॉलिक सिस्टीम अँड बॅक, याच्यामध्ये शोल्डर्स वगैरे पण सगळे इन्व्हॉल्ड असल्यामुळे शोल्डरला पण जो स्टिफनेस येतो, बॅक पेन होतात किंवा एस्पेशली मोबाईल किंवा स्क्रीन टाईममुळे जे अपर नेक आणि शोल्डरवरती जो ताण येतो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला या आसनामुळे फायदा होतो. पुढील आसन वीरभद्रासन. स्टँडिंग पोश्चरमध्ये करण्याचं हे आसन आहे. याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम याच्यामधलं जे पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इज युअर स्टेडी पोश्चर. या पोश्चरमध्ये हा जो स्ट्रेचिंगचा जो योग आहे याच्यामध्ये तुमच्या बॉडीची ओव्हरऑल स्ट्रेंथ, तुमचं बॅलन्स आणि तुमचं सहनशक्ती हे वाढवण्यासाठी हे योग खूप महत्त्वाचा आहे. या पोश्चरमध्ये जेव्हा तुम्ही उभं राहता तुमचं सर्क्युलेशन वाढतं, तुमच्या हृदयाकडे फेकलं जाणारं ब्लड जे आहे ते वाढतं आणि तुमच्या ओव्हरऑल मसलची स्ट्रेंथ वाढते
तुम्ही बॅलन्स आणि फोकस जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन, इट हेल्प्स टू डिक्रीज युअर स्ट्रेस आणि तुमचं मेंटल फ्लेक्झिबिलिटी अलॉंग विथ युअर फिजिकल फ्लेक्झिबिलिटी ही जास्त सुधारते आणि स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने एक खूप चांगलं प्रकारे तुम्हाला हेल्प करणारे पोश्चर आहे. नेक्स्ट पोश्चर आहे मलासन. मलासनमध्ये 2 पायांवरती आपल्याला एक स्पेसिफिक अँगलनी पाय ठेवून बसणे हा मलासन आहे. आपल्या इंडियन सिटिंग ऑफ एक्सक्रिशन जी जुनी स्टाईल होती तशाच प्रकारचं हे मलासन आहे आणि याचे फायदे आता आपण हे जे वेस्टर्नाइज लाईफस्टाईल घेतली आहे, कमोडचे यूज करतो, याच्यामध्ये आपण बघतो की कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम खूप जास्त वाढतात आहे. पेल्विक फ्लोअरची विकनेस ही खूप जास्त प्रमाणात वाढते आहे. सो मलासन ही एक अशी एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये आपण राईट फ्रॉम युअर अगेन डायजेशन, युअर पेल्विक सिस्टीम, तुमचं एक्सक्रिशन, तुमचं युरिनरी ट्रॅक, ब्लॅडर, जेनेटल ऑर्गन्स आणि सेक्शुअल ऑर्गन्स याच्यावरती सगळ्यावरती फायदा देणारा हे मलासन असं हे आसन आहे. एस्पेशली आम्ही डायबिटिक पेशंटमध्ये बघतो की कोणाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं, फिमेलमध्ये तुम्हाला ब्लॅडर वॉल वीक असल्यामुळे युरिन लीक होण्याचे जे प्रकार असतात, एस्पेशली पोस्ट मेनोपॉझल वुमनमध्ये खूप कॉमनली होतं की इवन साधं खोकला जरी आला, शिंका आल्या तरी बऱ्याचशा फिमेल्स आम्हाला सांगतात की आम्हाला युरिन लिकेजचा प्रॉब्लेम होतो. सो फॉर दिस पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग ऑफ पेल्विक फ्लोअर आणि याच्यामधला हा खूप मोठा आणि महत्त्वाचा असलेला मलासन, त्याच्यामध्ये तुम्ही पोश्चर हे केल्यानंतर तुमचे डायजेशन सुधारतं, कॉन्स्टिपेशन सुधारतं. मेडिकेशन्स आपल्याला जे मल्टिपल मेडिसिन्स डायबिटीजमुळे घ्यायला लागत असतील, बीपीसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी जे आपण घेतो, बऱ्याचदा त्याचे साईड इफेक्ट्स असतात की तुम्हाला गॅसेस होऊ शकतात, कॉन्स्टिपेशन वगैरेची टेंडन्सी वाढते. सो मेडिसिन्स तर आपण थांबवू शकत नाही कारण आपल्याला त्या लेवल सगळे कंट्रोलमध्ये ठेवायचे आहेत. तर त्यासोबत जर तुम्ही हे पोश्चर्स अवलंबिले जसं की मलासन आहे, सो विल बी व्हेरी हॅपी विथ हाऊ युअर डायजेशन इज गोईंग. तुमच्या ओव्हरऑल बॉडीच्या याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली सुधारणा जाणवेल. देवांचे देव महादेव, तसं सर्व योगांचा महायोग म्हणजे सूर्यनमस्कार. बऱ्याचशा योगाच्या ज्या पोश्चर्स आहेत ते सूर्यनमस्कारमध्ये कंबाईन केलेले आहेत आणि ज्याला दुसरं कुठलं योग करण्यासाठी किंवा सेपरेट योग करण्यासाठी जर वेळ नसेल तर त्यांनी कमीत कमी 3 ते 6 सूर्यनमस्कार दररोज घालावेत. सूर्यनमस्कारमध्ये जसं आपल्याला माहिती असेल सर्वात पहिले आपण स्टँडिंग पोश्चरमध्ये बॉडी स्ट्रेच करतो, त्याच्यानंतर बॉडीला आपण 180 डिग्रीमध्ये बेंड करून खाली टोज टच करतो, त्याच्यानंतर आपण पाय स्ट्रेच करतो आणि नंतर मग भुजंगासन करून परत या एक एक पोश्चर आपण रिव्हर्स करतो. त्या सर्व पोश्चरमध्ये तुमचे बॉडीचे एकूण एक जॉईंट्स राईट फ्रॉम युअर फिंगर्स, तुमची नेक, अप्पर बॅक, लोअर बॅक, पाय आणि अगदी टाचेपर्यंत सर्व जॉईंट्स याच्यामध्ये तुमचे स्ट्रेच होऊन निघतात. सो बाकी तुम्हाला जर खूप आसन करायला वेळ नसेल किंवा खूप आसन बाकीचे जमत नसतील तर सूर्यनमस्कार हा जरूर करावा. तुमच्या ओव्हरऑल बॉडीच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी, तुमचं ताणतणाव दूर करण्यासाठी, तुमच्या बॅकला, तुमच्या बॉडीला जो पूर्ण स्टिफ झालेली असते त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी हे खूप चांगलं आसन आहे. सहज सोपं आसन आहे आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करण्यासारखी याच्यामध्ये मुभा आहे. असं नाही की तुमची पूर्ण बॉडी, तुमचे पाय खाली टच व्हायलाच पाहिजे अशी काही गरज नाही. जेव्हा तुम्ही हळूहळू हे योग रेग्युलरली कराल तर ऑटोमॅटिकली ऑफकोर्स तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. बट डे 1लाच तुमचं टच होईल असं तुम्ही अज्युम करू नका आणि गरज पण नाही. जेवढं तुम्ही मॅक्सिमम कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होत जाणार आहे. आता आपण नेक्स्ट वळतोय प्राणायामाकडे, जे आपल्याला ॲक्च्युअल मेंटल जो स्ट्रेस आहे तो रिलीज करण्याच्या दृष्टीने आणि आपल्या बॉडीवरती आपला कंट्रोल, आपल्या हार्ट रेटवरती आपला कंट्रोल, रेस्पिरेशनवरती आपला कंट्रोल हा सगळं मिळवण्याच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम जो योग आहे, जो ब्रिदिंग एक्सरसाइज आहे तो म्हणजे प्राणायाम. प्राणायाममधला अनुलोम विलोम हा जो प्रकार आहे ब्रिदिंगचा, की तुम्ही एका नाकपुडीने श्वास घेता, दुसऱ्या नाकपुडीने तो सोडता, परत डीप ब्रिदिंग घेता, परत दुसऱ्या नाकपुडीने तो श्वास सोडता. याच्यामध्ये यू आर कंट्रोलिंग युअर ब्रिदिंग, यू आर कंट्रोलिंग युअर हार्ट रेट, यू आर कंट्रोलिंग युअर ब्लड प्रेशर, यू आर कंट्रोलिंग युअर माइंड, यू आर कंट्रोलिंग युअर इमोशन्स. तर एवढं सगळे तुमचे जे बॉडीचे जे कंट्रोल्स आहेत, आपल्याला जेव्हा आपण उठतो, कामाला जातो, 24 तासापैकी आपण बराच वेळ बिझी असतो, बराच वेळ स्ट्रेसमध्ये असतो. 10 ते 15 मिनटाचा जो हा प्राणायामाचा प्रकार आहे ते तुमच्या उरलेल्या दिवसासाठी तुम्हाला संतुलित ठेवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. आता यातलं नेक्स्ट योगा आहे धनुरासन. हे थोडंसं रिलेटिव्हली अवघड आसन आहे असं मी म्हणेल. याच्यामध्ये पोटावरती तुम्हाला झोपायचं आहे आणि तुमचे जे घोटे आहे
तर ते तुम्हाला पकडून तुमची बॉडी वरती नेत उचलायची आहे. तर याच्यामध्ये ज्यांना आर्थरायटिस किंवा जास्त पेनफुल नी, बॅक किंवा हील्स वगैरे असे जे पेशंट्स असतील तर यांना हे सहज जमण्यासारखं नाही आहे. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करून हे वाढवू शकता. बट ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी आणखीन जास्त वाढवण्यासाठी अगेन युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, ओपनिंग ऑफ ऑल युअर जॉईंट्स जे आपण दिवसभर एकदा एका पोश्चरमध्ये बसल्यानंतर सहज शक्य होत नाही. तर या स्ट्रेचिंगमुळे तुमचे सगळे जॉईंट्स जे आहेत ते बऱ्यापैकी ओपन होऊन स्ट्रेच व्यवस्थित होतात. तुमचे अपार्ट फ्रॉम युअर जॉईंट्स, तुमचे जॉईंट्समध्ये जे लिगामेंट्स असतात, मसल्स असतात, टेंडन्स असतात, नर्व्स, ब्लड सप्लाय या सगळ्यांना व्यवस्थित स्ट्रेच करण्याच्यासाठी हे खूप चांगले आसन आहे. नेक्स्ट योगा पोज हे आहे अर्धचक्रासन. याच्यामध्ये स्टँडिंग पोश्चरमध्ये आपल्याला ताठ उभं राहून नंतर आपल्याला बॅक जी आहे आपली मागच्या साईडला बेंड करायची आहे आणि बॉडी स्ट्रेच करायची आहे. एस्पेशली तुमच्या अप्पर बॉडी आहे त्याच्यामध्ये तुमचं रेस्पिरेशन, लंग्स, फुफ्फुस व्यवस्थित उघडणे आणि बॅकचे स्ट्रेचिंग याच्यासाठी याचे खूप चांगले फायदे आहेत. एस्पेशली पोस्ट कोविड आपण नंतर बघतो किंवा पोस्ट निमोनियाचे जे पेशंट्स असतात ज्यांचे रेस्ट्रिक्टिव्ह एअरवे डिसीज म्हणजे फुफ्फुस तुमचे खूप चांगल्या प्रकारे उघडून डीप ब्रिदिंग घ्यायला त्रास होतो, दम्याचे त्रास वाढलेले आहेत किंवा पोल्युशनमुळे डे टू डे आपल्या ब्रिदिंगवरती जो परिणाम होतो आहे तर त्याच्यामध्ये अर्धचक्रासनमुळे तुमची अप्पर बॉडीची फ्लेक्झिबिलिटी आणि एस्पेशली रेस्पिरेटरी फ्लेक्झिबिलिटी अँड बॅक फ्लेक्झिबिलिटी ही आपली चांगल्या प्रकारे वाढते. आत्ता आपण जे अर्धचक्रासन बघितलं त्याच्या उलट आसन म्हणजे उत्तानासन. उत्तानासनमध्ये यू हॅव टू डू स्टँडिंग फॉरवर्ड बेंडिंग. सरळ आधी उभं राहायचं आहे आपल्याला अँड देन यू हॅव टू बेंड फॉरवर्ड्स. तर याच्यामध्ये जे आपण बॅक बेंडिंगमध्ये जसं आपण बॅकच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी ट्राय केला तर तसंच फॉरवर्ड बेंडिंगमध्ये जे मसल्स आपल्याला दिवसभर उभं राहण्यासाठी आणि स्पाईनला स्ट्रेंथ देण्यासाठी जे मसल्स उपयोगी असतात आणि जे मसल स्टिफ होण्याचे जे चान्सेस असतात वन्स यू डू बोथ द पोस्चर ज्याच्यामध्ये एक तुमचं एक्सटेन्शन आहे आणि एक फ्लेक्झन आहे तर याच्यामध्ये मग तुमचे मसल्स हे लूज होणं पहिला हेल्प होते, फ्लेक्झिबिलिटी वाढवायला हेल्प होते. आणि अपार्ट फ्रॉम द बॅक मसल्स वेन यू आर बेंडिंग फॉरवर्ड तुमचा जो ब्रेनचा ब्लड सप्लाय आहे तो वाढतो, तुमच्या हार्टकडे जो येणारा ब्लड सप्लाय आहे तो वाढतो. सो ओव्हरऑल इट हेल्प्स इन युअर सर्क्युलेशन, रेग्युलेटिंग युअर ब्लड प्रेशर, इन्क्रीजिंग द सर्क्युलेशन ऑफ युअर ब्रेन आणि तुम्हाला दिवसभर उत्तेजित आणि फ्रेश ठेवण्यासाठी हे खूप चांगलं योग आहे. याच्या पुढील आसन म्हणजे पवनमुक्त आसन किंवा इंग्लिशमध्ये याला गॅस रिलीजिंग पोज असंही म्हणतात. सो याच्यामध्ये आपण आधी तर सरळ झोपतो, नंतर आपण दोन्ही पाय बेंड करून पोटावरती घेतो आणि मग आपण डोकं उचलून गुडघ्याला डोकं टच करण्याचा प्रयत्न करतो. सो इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन्स इज आपली पूर्ण बॉडी जी आहे ती कॉम्प्रेस होऊन पोटावरती त्याच्यामुळे प्रेशर वाढतं आणि जे गॅसेस पोटामध्ये साचलेले आहेत ते बाय प्रेशर द गॅस स्टार्ट्स गेटिंग रिलीज. त्याच्यामुळे याचं नाव पवनमुक्त आसन असं आहे. सो नुसतं पवन किंवा गॅसवरती काम न करता हे तुमचं जे योग आहे हे ओव्हरऑल डायजेशनसाठी, ॲसिडिटी, तुमचे बॉडीतले एन्झाईम्स वाढवणं, त्याच्यामुळे तुमचं बॉडीचं बेझल मेटाबॉलिक रेट वाढवणं आणि इन द लाँग टर्म इट हेल्प्स टू डिक्रीज युअर वेट. वजन कमी होण्यासोबत अगेन तुमची जेव्हा तुम्ही पूर्ण बॉडी फ्लेक्स करताय तर याच्यामध्ये तुमचे बॅकची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि परत सगळे जॉईंट्स तुमचे स्ट्रेच होऊन चांगल्या प्रकारे तुम्हाला हे एक रिलॅक्सिंग पोश्चर असे आहे. नेक्स्ट पोश्चर इज सलंब भुजंगासन. यामध्ये तुम्ही एक सौम्य प्रकारे तुमची छाती जी आहे ही आधी आपण पोटावरती झोपायचं आहे आणि हात तुमच्या खांद्याच्या खाली ठेवून तुम्हाला छातीचा जो भाग आहे हा वरती उचलायचा आहे. तर ज्याच्यामुळे अगेन तुमचं रेस्पिरेटरी मसल्सवरती त्याचा फायदा आहे. तुमचं जे अपर बॅक आहे तर हे स्ट्रेच होते आणि जसं जसं तुमचा हा पोश्चर वाढू शकतो तर तोपर्यंत तुमचा जो लोअर बॅक आहे तिथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित बॉडी स्ट्रेच होऊन अगेन तुमचं बॅकची फ्लेक्झिबिलिटी वाढवणे आणि डायजेशन आणि बाकीचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवणे याच्यावरती याचा खूप चांगला फायदा होतो. अपार्ट फ्रॉम दॅट इट इज ऑल्सो बॅलन्सिंग पोश्चर. सो अगेन स्ट्रेस आणि तुमचं ओव्हरऑल मेंटल आणि फिजिकल बॅलन्ससाठी हे खूप चांगल्या प्रकारचं आसन आहे. याच्याच पुढचं एक आसन म्हणजे भुजंगासन. सलभ भुजंगासन ज्यांना जमते किंवा ज्यांना सहज सोपे आहे त्यांनी भुजंगासन योग प्रकार ट्राय करावा. याच्यामध्ये थोडंसं आणखीन बॉडीवरती स्ट्रेच होऊन
आधीच्या आसनात जे आपण फायदे सांगितले त्याच प्रकारचे फायदे याच्यामध्ये तुम्हाला आणखीन जास्त ॲडिशनल मिळू शकतात. जसं की बॅक स्ट्रेचिंग वाढवणे, बॅक फ्लेक्झिबिलिटी वाढवणे, बॅक पेन ज्यांना आहेत, त्यांना खूप जास्त पेन आहे, त्यांनी डायरेक्टली हे आसन करू नये. त्यांनी पहिले सलग भुजंगासन करावे. बट ज्यांची बॅक स्ट्रेंथ चांगली आहे किंवा चांगली झालेली आहे, त्यांनी हळूहळू भुजंगासन करण्याचा ट्राय करावा, जेणेकरून तुमचे इतर जे बॅकचे जे दुखणे असतील, सायटिकाचे जे दुखणे असतील, जे खाली तुमचे जे पायाकडे जे पेन जातो बिकॉज ऑफ द लोअर बॅक पेन, तर याच्यावरती पण तुम्हाला जशी जशी फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि तुमचे मणके हे स्ट्रेच होऊन निघतात, तुमचे लिगामेंट्स आणि मसल्स रिलॅक्स होतात, तर त्या प्रकारे तुम्हाला सायटिकापर्यंत या प्रकारचा फायदा या आसनामुळे होऊ शकतो. सो अशा प्रकारे जे सहज आणि सोपे योग आहेत, जे आपण आपल्या घरी करू शकतो, डेली आपण अवलंबू शकतो, अशा प्रकारचे काही योग मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आय होप की तुम्हाला हे डिस्कशन जे आहे हे आवडेल. ते तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अवलंबलं तर तुमचं अपार्ट फ्रॉम डायबिटीज, BP मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंटवरती या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा होणार आहे. आणि 21 जूनला येणाऱ्या इंटरनॅशनल योग डेसाठी माझ्या बेस्ट विशेस तुमच्यासाठी, तुमच्या हेल्थसाठी. थँक्यू.